संपूर्ण राज्यभरामध्ये पोलीस भरती प्रक्रिया पार पडत असून जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे देखील पोलीस भरती प्रक्रिया ही पार पडत आहे। 171 जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया पार पडत असून जळगाव शहरातील पोलीस कवायत मैदानावर ही पोलीस भरती प्रक्रिया पार पडत आहे। जवळपास पुरुष प्रवर्गासाठी 118 तर 53 महिला प्रवर्गासाठी जवळपास अशा 171 जागांसाठी ही पोलीस भरती प्रक्रिया पार पडत आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी आहे। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सर, काय सांगणार, आज पोलीस भरती प्रक्रिया पार पडते आहेत, काय सांगाल? जळगाव जिल्हा पोलीस दलाचं पोलीस कॉन्स्टेबलचं 171 जागाचं भरतीची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहेत। आज आम्ही पहिला दिवस 500 लोकांना बोलवलं, उद्या 1000, परवापासून आम्ही 1500 लोकांना बोलवलेलं आहे आणि पूर्ण प्रक्रिया 9 दिवसाचं आहे। आणि 9 दिवसामध्ये सुरुवातीच्या 7 दिवस पुरुष उमेदवार, शेवटचे 2 दिवस महिला उमेदवारांना आम्ही बोलवलेलं आहे आणि त्यांना 5 वाजताची रिपोर्टिंग दिलं। 5 वाजता पहिलं रिपोर्टिंग झाल्यानंतर रजिस्ट्रेशन, पहिलं त्याचं हाईट आणि चेस्ट ती बघणार आहे। हाईट आणि चेस्टमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांचं जे इव्हेंट्स आहे, नंतरचे इव्हेंट 100 मीटर, 1600 किंवा 800 आणि शेवटी शॉर्टपुट, ही सर्व इव्हेंट्स झाल्यानंतर त्यांचं जे काही मार्क्स मिळाले आहे ती सर्व मार्क्स आम्ही डिस्प्ले करणार आहे आणि त्यांचं ह्युमर एरर, मानवी चुका काही राहू नये म्हणून आम्ही RFID टेक्नॉलॉजी जे धावण्यामध्ये 100 मीटर, 1600 आणि 800 मध्ये आम्ही मागच्या वर्षी देखील वापरले, या वर्षी देखील करतायत। या वर्षी हाईट आणि चेस्टमध्ये डिजिटल टेक्नॉलॉजीचं आम्ही वापरतायत। त्याच्यामध्ये ह्युमन एररमध्ये फ्रॅक्शन ऑफ सेंटीमीटर किंवा सेकंड देखील राहणार नाही, ते आम्ही काळजी घेतलं। ओव्हरऑल पारदर्शकता राहावी त्याच्यासाठी पूर्ण कॅम्पस आम्ही CCTV मध्ये कव्हर करतायत आणि त्याच्यासोबत प्रत्येक इव्हेंट ॲडिशनली हँडीकॅम देखील आम्ही कव्हर करतायत। सर, जवळपास किती अर्ज या ठिकाणी आलेले आहेत आतापर्यंत? 171 जागासाठी 12,000 अर्ज आम्हाला प्राप्त झालेला आहे। मानवी चुका टाळण्यासाठी प्रथमच ही पारदर्शकपणे ही डिजिटल पद्धतीने ही भरती प्रक्रिया पार पडते आहे। आपण स्वतः ठिकठिकाणी पाहणी करता आहात, काय सांगाल? मानवी चुका टाळण्यासाठी आपण RFIDचं टेक्नॉलॉजी वापरतायत, म्हणजे जे 100 मीटर आणि 1600-800 मीटरमध्ये आणि हाईटमध्ये, चेस्टमध्ये देखील, म्हणजे कुठलंच ह्युमन एरर राहू नये म्हणून आम्ही डिजिटली ते रेकॉर्ड करतायत। त्याच्यामध्ये सेंटीमीटरचं फ्रॅक्शन देखील म्हणजे फरक राहणार नाही, म्हणजे एक्झॅक्ट त्याचे रीडिंग येणार आहे। नक्कीच आज जवळपास 171 जागांसाठी ही पोलीस भरती प्रक्रिया पार पडत असून पोलीस भरती प्रक्रिया ही पारदर्शकपणे पार पाडण्यात यावी यासाठी डिजिटल टेक्नॉलॉजीचा देखील या ठिकाणी वापर करण्यात येत आहे। आज सकाळी 5 वाजल्यापासून या पोलीस भरती प्रक्रियेस सुरुवात झालेली आहे। पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही पोलीस भरती प्रक्रिया जळगावात आज पार पडत आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।